हार्दिक शुभेच्छा. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे पहिले षटक, 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर. पहिलाच बॉल, दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. दुसऱ्या फेरीतील हा पहिला मॅच. सरळ बॅटचा वापर, चेंडू जातो लॉंग ऑनच्या दिशेने, 1 बाउन्स, सीमारेषे पार. हा लय चौकार, आगरी दणका, 4 धावा. मात्र या फलंदाजाने आर्या 11 गावदेवी सर बोरिवली संघाचा खेळाडू इनफिल्ड वरून चेंडूला उडवलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली, त्याच्या हाताला हलकासा स्पर्श करून चेंडू सीमारेषे पार. आर पार, दमदार, शानदार, बहरदार हवाई सफर सफळ करताना स्ट्रेट डाइव्ह स्वरूपात आलाय हा षटकार. या 6 धावा, 6 धावांची धावसंख्या वाढताना, धावसंख्या फुगताना, धावसंख्या फुलताना धावा लागल्या जातात 10 धावा. 10 2 चेंडूंचा खेळ संपलाय, धावा लागल्या जातात 10. दुसऱ्या फेरीतील मॅच यंगस्टार मनोरी विरुद्ध तुम्ही बघतायत आर्या 11 गावदेवी बोरिवली. पुढचा बॉल पुन्हा एकदा चेंडूला उडवलाय, ना इक्का दुक्का, सीधा सीधा छक्का. 2 इन रो, लगातार 2 बॉल मध्ये 2 सिक्सर. बिगी मध्ये धावपैकावर धावा लागल्या जात आहेत. त्या 16 धावा, 16 रन. आउटसाइड द ऑफ स्टंप, नियंत्रण नव्हतं गोलंदाजाचं. स्वर मारा किशोरी असा हा 4था चेंडू टाकण्याच्या नादामध्ये तो थोडस नियंत्रण गमावतोय. ऑफ स्टंप सोडून जाणारा बॉल. अतिरिक्त धावण्याची धावसंख्या झाली ती 17 धावा. हा चेंडू ऑफ ड्राईव्ह करायचा होता, चेंडू हवेत आहे. गोलंदाजाने आपल्या फॉलो थ्रू मध्ये पुढे जाऊन एक झेल टिपलाय. पहिला धक्का लागला जातोय आर्या 11 गावदेवी बोरिवली या संघाला. गॉन. पहिला धक्का, धावसंख्या 17. वातावरण तयार केलं जातंय, डीजेच्या माध्यमातून गीतं वाजवली जात आहेत. आणि खास वैशिष्ट्य या स्पर्धेचं कुठल्याही व्यक्तीकडून आर्थिक सहकार्य घेतलं गेलं नाही. अशी ही क्रिकेटची स्पर्धा जुचंद्र नगरीमध्ये आपण बघतायत. आगरी चषक 2022 आणि त्यांच्या स्पर्धेचा आजचा हा पहिला दिवस असताना पहिल्या दिवसांमध्ये बरेचशा मॅचेस रंगताना आपल्याला दिसत आहेत. चांगला खेळ मैदानाच्या आतून होताना दिसतोय प्रत्येक संघाचा. धावसंख्या 17. नवीन बॅटर प्रकाश पाटील. आडवावरचा वापर, चेंडू करतोय हवाई सफर ओव्हर द कॉर्नर एरिया. 6 रन्स, षटकार. आहेत 6 धावांची धावसंख्या वाढताना धावा लागल्या जात आहेत 23 धावा. 23. पुढचा बॉल स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देत चेंडू सीमारेषे पार. आर पार, दमदार, शानदार, बहरदार, डोलदार हा लय षटकार. बिगी. षटक संपत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा धावपैकावर आहेत त्या 1 गडी बाद 29 धावा. 29. हॅलो
29 धावा धावपैकावर लागण्यास होत आहेत. पहिलं षटक संपलं. 29 धावा पहिल्याच षटकामध्ये बोलबाला एक गडी बाद झाल्यानंतर सुद्धा आपल्याला दिसलं आर्या 11 गावदेवी बोरिवली या संघाचा. न्यू बॉलर ऑन बॉलिंग मार्क मिस्टर जॉर्विस नावाचा गोलंदाज आलाय. दुसरं षटक टाकण्याकरता 5 षटकांमध्ये कमीत कमी धावसंख्येवर रोखायला हवं, कारण ही जी खेळी आपण बघताय पहिल्या षटकात 29 धावा पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल फलंदाजीने इथे दाखवली. पुढचा बॉल, हा चेंडू डान्सिंग डाऊन द ट्रॅक पुढे येऊन खेळायचा होता. प्रकाश याला एक धाव पूर्ण केली. शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. एका धावेची धावसंख्या 30. एक धाव पूर्ण होताना दिसतोय. जॉर्विस नावाचा गोलंदाज गोलंदाजी मार्गावर आलाय. युटिलिटी क्रिकेटर, उपयुक्त असा खेळाडू आहे. अष्टपैलू खेळाडू म्हणून त्यांनी स्वतःला सिद्ध केलंय. आर्या 11 गावदेवी बोरिवली संघ चांगली फलंदाजी करताना डिफेन्स केलाय. सन्मान दिलाय. मान सन्मान क्रिकेटमध्ये प्रत्येकाला हवा असतोय. इथं गोलंदाजाच्या चांगल्या चेंडूला सन्मान दिलाय संजय या फलंदाजाने. धावसंख्या 30 धावा. चांगला टान्स आहे. चांगला कव्हर ड्राईव्ह. क्षेत्ररक्षकाला चकवून चेंडू पुढे सरकतोय. दोघांमध्ये लागली शर्यत आणि या शर्यतीमध्ये अंतिम क्षणी विजय होतो चेंडूंचा. ह्या मिळत आहेत धावा 4 धावा 4 रन्स. कांदिवली संघाचा संघनायक आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये संपर्क साधा. चॅम्पियन 11 कांदिवली टीम के कप्तान. ओहो, मैदानाच्या आतून फलंदाजाला हव्या आहेत 10 एक्झॅक्ट धावा आणि त्याच धावा पूर्ण करतोय हा खेळाडू. काय चांगला टान्स, चांगला पददालित्य, चांगला फुटवर्क असल्यामुळे या फटक्यावर मिळत आहेत त्याला 6 धावा. बिगी 6 धावांची धावसंख्या 40. एक षटक 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 40 रन्स ऑन द बोर्ड. अफलातून. पुढचा बॉल, फलंदाजाला हव्या आहेत धावा आणि त्याने मारलेला हा षटकार पुन्हा एकदा येतोय. काय चांगला शानदार फटका. मिड विकेट पट्ट्याबाहेर 6 धावा. 2 इन रो. 2 चेंडूंमध्ये 2 षटकार. धावसंख्या पुढे सरकताना धावा लागल्या जात आहेत त्या 46 धावा. 6 चांगली धावसंख्या संजू याची. 6 बॉल मध्ये त्याने 28 धावांचं योगदान दिलंय. ही इज प्लेइंग ऑन 28 धावा. पुढचा बॉल कडे खेळण्याचा प्रयास केलाय. स्ट्रेट टू द बॉलर. गोलंदाजाने आपल्या फॉलोथ्रू मध्ये चेंडूला अडवलंय. धावसंख्या स्थिर. धावा आहेत धावपैकावर 46 धावा. तिसरं षटक इथे समाप्त होत आहे. दुसरं षटक समाप्त होत आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 46 धावा. पुन्हा एकदा आम्ही आमंत्रित करतोय चॅम्पियन 11 कांदिवली संघाच्या संघनायकाला, ज्याने आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये संपर्क साधा. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर चर्चा करता कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण येऊया. कमांड डीजे. न्यू बॉलर योगेंद्र नावाचा गोलंदाजी मार्गावर. स्ट्रायकिंगकडे फलंदाज आपण बघतायत मिस्टर प्रकाश पाटील. 1 धावेनिशी सध्या तो खेळतोय. धावसंख्या धावपैकावर 46. तिसरं षटक मार्गस्थ. गोलंदाजाला योगेंद्र. आउट ड्राईव्ह. चेंडू हवेत आहे. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे.
गॉडसन कोणती चूक करत नाही. नंबर 2 ची जर्सी परिधान करून चांगला झेल टिपतोय. विकेटचं पतन हा महत्वपूर्ण धक्का. 2 गडी बाद. धाव संख्या 46 46 फॉर 2 लॉस. दोन गडी बाद. धाव संख्या 46. नवीन बॅटर आलाय गौरांग. फुलटॉस बॉल. संजय करता पॉपिंग क्रीजचा चांगला वापर. शतरक्षकाला टाटा बाय बाय करत चेंडू सटकलाय. या मिळत आहेत 4 धावा. 50 अप. 50 धावा संघाच्या चौकार. मॅच मध्ये प्राप्त केली लहर आणि मैदानाच्या आतून करतोय कहर. संजू बाबा मॅन इन फॉर्म. 32 धावांची झंझट खेळी तो सध्या साकारतोय. पहिल्या मॅच मध्ये 10 बॉल मध्ये 25 धावा. डिफेन्स करायचं होतं चेंडूला आणि पंचांचे दोन्ही हात बांधले गेलेत. त्यांना ठाऊक आहे गॉड बिहाइंड द विकेट्स ही अपील केली होती. धाव पैकावर धाबा आहेत त्या 50 धाबा. 2.3 चेंडूच्या समाप्तीनंतर ही स्थिती आहे आर्या 11 गावदेवी बोरिवली या संघाची. रणजित म्हात्रे दुसऱ्या बाजूला खूप चांगले खुश असतील जसा परफॉर्मन्स दिलाय या संघाने. पुढचा बॉल आडव्या बॅटचा वापर. डेव्हिड बोर्न स्टाईल पद्धतीने हा फटक्याची निवड. 1 धाव पूर्ण केली. शॉर्ट मिड विकेट मधून फेकी करेपर्यंत 1च धाव. एका धावणीची धाव संख्या पोहोचली 51 वर. 51. गौरांग नावाचा खेळाडू मागच्या मॅच मध्ये सुद्धा चमकला होता. तुमची चमक तुमची धमक दिसायला हवी. सध्या IPL मध्ये आपण बऱ्याच खेळाडूंना चमकताना बघतोय. IPLचं हे जे सत्र सुरू आहे बरेचसे खेळाडू टेनिस क्रिकेटपटू सुद्धा आपल्याला IPL मध्ये खेळताना दिसत. लेफ्ट आर्मचा मारा बघितला आपण. बॅकलिपचा चांगला वापर केलाय. 1 धाव पूर्ण केली. काऊ कॉर्नरचा क्षेत्ररक्षक थोडासा पुढे येतोय. 1च धाव. आता कुठे रोखले या षटकांमध्ये. धाव संख्या 52. 2 गडी बाद. आर्या 11 गावदेवी बोरिवली हा संघ. तिसऱ्या षटकातील आता शेवटचा बॉल. ड्रिंक्स ट्रॉली इथे तयारीत असेल शेवटच्या बॉल नंतर. ओहो काय चांगला क्लास चांगला दर्जा क्रिकेटचं सौंदर्य दाखवलं या फटक्याने. ओ क्लास ड्राईव्ह. सुंदर फटका. नेत्रदीपक फटका. 4 धावा. 4 रन्स. धाव संख्या करताना आपल्याला लक्ष्मीकांत चिल्ली उर्फ बंगाली म्हात्रे यांना आपण मैदानाच्या आत बघतात. चांगल्या आयोजकांच्या माध्यमातून चांगलं काम करताना ते दिसतात. सुरू असलेला मॅच पुन्हा एकदा युट्यूबच्या माध्यमातून पाहणाऱ्या श्रोत्यांसाठी हा मॅच दुसऱ्या फेरीतील पहिला मॅच आहे. आर्या 11 गावदेवी बोरिवली विरुद्ध विपक्ष टीम यंगस्टार मनोरी अशी
या दोन संघादरम्यान ही लढत सुरू असताना फलंदाजी करताना 3 षटकांमध्ये 56 धावा 2 गडी बाद ही स्थिती आहे आर्या 11 गावदेवी बोरिवली या संघाची. यूट्यूबच्या माध्यमातून जर काही चर्चा होत असेल, काही अडथळे जर तुम्हाला आले असतील तर आम्ही आपलं खंत व्यक्त करतोय. सुरुवातीला बरेचसे कमेंट्स आल्या होत्या की लाईव्ह दिसत नाही, त्याच्यानंतर आवाज येत नाही. हा टेक्निकल प्रॉब्लेम असल्या कारणानं तुमची आम्ही क्षमा मागतोय. स्लोवर पण 4थं षटक टाकण्याकरता गोलंदाज मार्गावर राजन. स्ट्राईक इनकडे असलेल्या फलंदाजाने एक 40 धाव पूर्ण केली. एका धावेची धाव संख्या 57. 57 2 गडी बाद 57 धावा. वयाच्या 57व्या वर्षापर्यंत क्रिकेट खेळणारे महान क्रिकेटपटू म्हणजेच दिनकर बळवंत देवधर सरांची आठवण 57चा आकडा आल्यानंतर मला लगेचच झाली. आणि वयाच्या 52व्या वर्षी दोन्ही इनिंग मध्ये ज्यांनी शतक झळकावलं. पुढचा बॉल कडेकडे बेधडक मारलाय कडक 6 धावा ओव्हर द मिड विकेट एरिया. टावरिंग 6 बिगी बिग बिग बिगी. षटकारणीशी धाव संख्येला आकार. धावा लागला जात आहेत 63 63. सुरेख फलंदाजी संजू याची 6604660404146 व्यक्तिगत अशा 43 या धाव संख्येवर तो खेळतोय. 12 बॉल मध्ये 43 धाव संख्येवर तो खेळत असताना आता सुद्धा एक चांगला गॅप मध्ये चांगला फटका तो अद्यावत करतोय. या 2 धावेशी धाव संख्येत बदल. धावा लागला जातात त्या 65. या टुर्नामेंट्स मधील पहिलं अर्धशतक करण्याची संधी आहे या खेळाडूला. आतापर्यंत झालेल्या मॅच मध्ये एकाही फलंदाजाने अर्धशतक जमावलं नव्हतं. ती संधी आहे संजू याला. पुढचा बॉल हा चेंडूला उडवला. चेंडू हवेत आहे. उंची जास्त गाठली, लांबी कमी. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये शतरक्षकांनी दिली आम्ही. किशोर सांगतोय झेल मी सोडणार नाही. गॉन. विकेटचं पतन. 3रा धक्का. आणि या ठिकाणी दाखवली संघाची धाव संख्या आहे ती 65. धक्का लागला आहे तो 3 गडी बाद. धाव संख्या 65. नवीन बॅटर आलाय मयूर पाटील. जास्त वेळ खेळपट्टीवर घालवलाय. जास्त चेंडू सुद्धा त्यांनी खेळलेत. आपल्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये 31,258 चेंडूचा सामना करताना आपल्याला राहुल द्रविड नावाचा खेळाडू दिसला जो 44,152 मिनिटं खेळपट्टीवर उभा सुद्धा होताना दिसलाय. त्या महान क्रिकेटपटूची आठवण या क्षणाला झाली. पुढचा बॉल ऑफ ड्राईव्ह लॉंग ऑफच्या दिशेने. शतरक्षक कोणती चूक करत नाही. गॉडसन हा अप्रतिम झेल टिपतोय. एक दुजे केलीये. ही जोडी मैदानाच्या आत होती आणि म्हणूनच एकामागून एक फलंदाज आता बाद होताना दिसत आहेत. विकेटचं पतन. गॉन. टेनिस क्रिकेटला जणू काय उद्यान आलंय. मागची जी 2 वर्ष खडतर गेली कोरोनामध्ये आणि तोच बदला आता घेतला जातोय. प्रत्येक दिवस क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. धावपैकावर 65. 4 गडी बाद. मयूर पाटील आणि शेरू नावाचे खेळाडू मैदानाच्या आत. स्ट्राईक इनकडे शेरू. हो जयश शेरू. हा चेंडूला हेलिकॉप्टर पद्धतीने उडवलाय फॉरवर्ड स्कोअर लेगच्या दिशेने. चेंडू कारपेटच्या साहाय्याने वेगाने पुढे सरकतोय. सीमारेषे पार. दर्जेदार चौकार. 4 धावा.
4 षटकांच्या समाप्तीनंतर धाव पैकावर धावा लागला जातात 69. खेळाडूंचं आणि प्रेक्षकांचं आम्ही पतू पॅकर्स जुचंद्र आयोजित आगरी चषक 2022 या टेनिस क्रिकेटच्या महासंग्रामामध्ये स्वागत करतोय. या स्पर्धेचे मुख्य आयोजक आपण बघतात कुमार प्रथमेश कन्हैया भोईर आणि त्यांचे पिताश्री आदरणीय सन्मान्य कन्हैया बेटा भोईर, माजी सभापती प्रभाग जीचे वसई विरार शहर महानगरपालिकेचे, आणि त्यांच्याच कारकिर्दीमध्ये आपण अनेक लोक उपयोगी कामं सुद्धा पाहिली. खरोखरच कौतुक करेन मी त्यांचं. आवर्जून प्रत्येक टुर्नामेंट्स मध्ये मी या महान व्यक्तींचं नाव नेहमीच घेत असतो. पुढचा बॉल योगेंद्र गोलंदाजी मार्गावर आला असताना त्याने फलंदाज मयूर पाटील याने कबर क्षेत्रामध्ये चेंडूला उडवलंय. त्या चेंडूला शॉल्टन नावाचा खेळाडू तिथे फिल्डिंग करतोय. एक धाव पूर्ण, एका धावणीची धावसंख्या झाली ती 70. शेवटचे 5 बॉल शिल्लक आहेत. सगळं डिजिटल स्कोर अपडेटर करतायत विकास गोंड आणि आमच्यापर्यंत व्यवस्थित माहिती पोहोचवत आहेत. पुढचा बॉल लोअर फुल टॉस बॉल, चांगला ड्राईव्ह आहे. दन दन करत चेंडू सीमारेषा ओलांडतोय, स्पर्श करतोय, मिळतात 4 धाबा. चौकार, नेत्र दीपक फटका. या 4 धावांची धावसंख्या 74. धावांचा पहाड उभा केलाय, धावांचा डोंगर उभा केलाय. आता दुसऱ्या इनिंग मध्ये न थकता न डरता हा डोंगर पूर्णपणे चढावा लागेल. पुढचा बॉल हवेत चेंडू आहे, गोलंदाज जातोय आणि अप्रतिम झेल टिपतोय. या ठिकाणी फलंदाजाला परतावा लागतोय. शेरू हा बाद होतोय, विकेटचं पतन. 5वा धक्का, 5 गडी बाद. आर्या 11 गावदेवी बोरिवली संघाची धावसंख्या आहे 70 धावा, 70 फॉर द लॉस ऑफ 5 विकेट. पोहोचली 75 वर 75. जी एक धाव मिळाली. बोनस गुण आपण कबड्डी खेळामध्ये बघितलं, क्रिकेट मधील हे बोनस गुण आपल्याला मिळत आहेत. भरपूर प्रेक्षक वर्ग या क्रिकेट नगरीमध्ये आलाय. टॉस साठी या ओम ब्रह्मदेव युवा क्रिकेट मंडळ गोडदेव संघाचा संघनायक आणि विनंती असेल माझी चॅम्पियन 11 कांदिवली संघाच्या संघनायकाला टॉस साठी या. पुढचा बॉल ऑफ स्टंपवर सफल झालाय. चेंडूला हवेमध्ये नेले, हवाई सफल. मिड विकेट पट्ट्याबाहेर मिळतात 6 धावा. षटकार, यूथ 6. धावसंख्या 6 ने पुढे सरकली. धावसंख्या पोहोचली 81 वर 81. लास्ट 2 बॉल टू गो. फ्लाय स्लिपच्या दिशेने झेल उडाला होता. धाव चोरण्यासाठी फलंदाज पुढे सरकला होता. अंतिम क्षणी आता कॉलिंग व्यवस्थित होतंय. बघता बघता 1 धाव पूर्ण केली. दुसरी धावे करता फलंदाज धावतायत. काय घडेल बघूया. 1 धाव तर मिळाली, 1 धाव मिळाली. 6वा धक्का लागला गेलाय. 6 गडी बाद धावा लागल्या जातात 82 धावा.
आर्या 11 गावदेवी बोरिवली संघ मजबूत स्थितीमध्ये 6 गडी बाद 82 आणि आता हे यश मिळते सांघिक. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. एक बॉल नंतर आपण टॉस साठी जाणार आहोत. कॅप्टन टॉस साठी या लवकर. ओम ब्रह्मदेव युवा क्रिकेट मंडळ गोरदेव संघाचा संघनायक आणि कॅप्टन असेल दुसऱ्या बाजूला चॅम्पियन 11 कांदिवली संघाचा. लास्ट बॉल चेंडूला हवेमध्ये उडवलंय. पुन्हा एकदा मोठा फटका. मॅसिव्ह हिट 6 रन्स. पहिला डाव संपलाय. पहिल्या डावच्या समाप्तीनंतर धावपैकावर धाबा लागला जातात. 6 गडी बाद 88 धाबा 89 धावांचं लक्ष ठेवलं गेलं. दुसऱ्या इनिंग मध्ये ते यंग स्टार मनोरी या संघासमोर 89 रन्स रिक्वायर्ड टू विन. 89 धावा जिंकण्याकरता टॉस साठी आता आम्ही वळणार आहोत. ओम ब्रह्मदेव युवा क्रिकेट मंडळ गोडदेव विरुद्ध विपक्ष टीम चॅम्पियन 11 कांदिवली. ओम ब्रह्मदेव गोडदेव संघाचे संघनायक साहिल पाटील आलेत. दुसऱ्या बाजूला शिवम आलेत चॅम्पियन 11 कांदिवली संघाचे संघनायक. आणि टॉस करण्याकरता मी आमंत्रित करतोय. टॉस करण्याकरता कुणाल पाटील यांच्या शुभ हस्ते हा टॉस आपण करणार आहोत. कुणाल केदारनाथ पाटील ज्यांचे बंधू आदरणीय सन्मान्य कुमार अमित केदारनाथ पाटील यांच्या माध्यमातून आपण लाख मोलाची क्रिकेटची स्पर्धा बघितली. आमदार चषक 2022. आणि आता या स्पर्धेमध्ये आदरणीय सन्मान्य कुमार कुणाल केदारनाथ पाटील साहेबांच्या शुभ हस्ते टॉस होतो. कॉलिंग कोण करतोय? पाच षटकांचा हा सुद्धा मॅच असेल. छाप आलाय तिथे म्हणजे सेड आलाय. किती ओव्हरचा मॅच? साहिल टॉस तुम्ही जिंकलाय. छापा आलाय. किती लकी मैदान आहे तुमच्यासाठी? खूपच लकी आहे कारण की मागच्या वेळेला पण आलो त्या टॉप 8 मध्ये आलो आम्ही. तर आता परत कोशिश असेल आमची की पुन्हा एकदा इकडनं क्वालिफाय व्हायची. एकापेक्षा एक हा चित्रपट तुम्ही बघितला असेल किंवा पूर्वी कार्यक्रम लागायचा. तसेच एकापेक्षा एक गोलंदाज तुमच्या संघामध्ये तयार होत आहेत. एका बाजूला आपण साहिल पाटील याला सुद्धा आपण बघितलं. साहिल पाटील 2 साहिल पाटील खेळत आहेत. दुसऱ्या बाजूला अक्षय पवार प्रणय पवार हा सुद्धा खूप चांगली गोलंदाजी करतो. असे चांगले दमाचे गोलंदाज आहे. टॉस तुम्ही जिंकला. निर्णय काय? क्षेत्ररक्षण करणार. क्षेत्ररक्षण करताना समोरच्या संघाला किती धावसंख्येपर्यंत रोकाल आणि त्याकरता कोणती रणनीती असेल विपक्ष टीम चॅम्पियन कांदिवली संघाकरता? नाही बेसिक क्रिकेट आहे तेच खेळू नॉर्मल शांत राहून. समोरच्या संघातून कोणते ब्रेक थ्रू मिळवल्यानंतर तुम्हाला असं वाटते की तुम्ही मॅच मध्ये त्या याल तुम्ही आणि विश्वास तुमचा जास्त वाढेल? अजूनपर्यंत पहिल्यांदा खेळलो काय आयडिया नाही आहे तरी पण आम्ही ट्राय करू पूर्णपणे आमचा खेळायचा प्रयत्न चांगला होईल. दुसऱ्या बाजूला शिवम आहे माझ्यासोबत. शुभम आपकी पहले बल्लेबाजी रहेगी. कितने रन बनाना चाहोगे सीमित 5 ओवर में? 60+. कौन से ऐसे बल्लेबाज है जो पारी की शुरुआत करेंगे और पावर प्ले में पावरफुल बल्लेबाजी करेंगे? राहुल यादव एंड दीपक. एनी चेंजेस इन योर टीम? अभी इस मैच के लिए कोई बदलाव आपके टीम में या सेम टीम रहेगी? प्रोबेबली सेम टीम ही रहेगी हमारी. एक बेहतरीन मुकाबला दर्शकों के लिए देखने के लिए मिलेगा? जी हाँ मिलेगा. ढेर सारी शुभकामनाएं आपको भी. तुम्हाला सुद्धा लाख लाख शुभेच्छा. टॉस बॉक्स मधून अहवाल असा आहे टॉस जिंकला तो साहिल पाटील ओम ब्रह्मदेव युवा क्रिकेट मंडळ गोडदेव संघाच्या संघनायकाने आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवलाय. फलंदाजी करता आमंत्रण दिलं जाते चॅम्पियन 11 कांदिवली या संघाला. होणारा पुढील मॅच असेल थेट तुम्हाला घेऊन जातो कॉमेंट्री बॉक्स मध्ये ज्या ठिकाणी सज्ज आहेत आपल्या मधुर वाणीने प्रेक्षकांना रिझवण्याकरता आणि भिजवण्याकरता महाराष्ट्राचा बुलंदाबाज संदीप मोरे सरांकडे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स.
खूप खूप धन्यवाद संदीप गावंड सर. तर सलामीवीर जोडी आपण पाहतोय डॅनी आणि जॉर्विस. सलामीवीर जोडी सलामीवीर जोडी पायांच्या गजरा आता मैदानाच्या आत रवाना झाली आहे. दोन्ही संघांना ऑल द बेस्ट करू आपण सांगूया. दोन्ही संघांना शुभेच्छा देऊया. ज्याचे प्रयत्न चांगले असतील, ज्याची मेहनत चांगली असेल, तोच संघाचा नक्कीच या सामन्याचा विजेता असेल. तर पहिली षटक हाताळण्याची जबाबदारी इथे बोरवली संघामार्फत प्रकाश पाटील हा उचलतो. तर पहिली सलामी जोडी यंगस्टार मेमोरी संघाची जॉर्विस आणि डॅनी. डॅनी स्ट्राईकला आहे, जॉर्विस स्ट्राईकला आहे, डॅनी नॉन स्ट्राईक घेतले. तर जास्त वेळ खर्च करू नका ही कळकळीची नम्र विनंती आमच्या आयोजन समितीच्या वतीने. या स्पर्धेसाठी कुठल्याही प्रकारचं आर्थिक सहकार्य, आर्थिक देणगी ही स्वीकारली जाणार नाही किंवा घेतली जाणार नाही आणि घेतलेली नाहीये. त्यामुळे पट्टू पाकडचं जेवढं कौतुक करावं या ग्रुपचं, या आगरी चषकाच्या आयोजकांचं, तेवढं कौतुक कमी आहे. आखूड टप्प्यात चेंडूला हुक करण्याचा प्रयत्न, मात्र थोडीशी दुखापत त्या खेळाडूला होतीये. फर्स्ट एड ची सुविधा लगेचच आपण मैदानाच्या आतमध्ये पोहोचवा. मित्रांनो, दुखापत क्रिकेटमध्ये सातत्याने होत असते. खूप चांगला हा बाउन्सर होता गोलंदाजाचा आणि मला आठवतंय 2003 साली असाच एक बाउन्सर गॅरी क्रस्टन्स हा फलंदाजी करत असताना त्याच्या नाकावर लागला होता आणि कानामधून आणि नाकामधून रक्त येताना आपण बघितलं. 10 टाके जवळजवळ त्याच्या नाकावर आले होते. 10 टाके लागल्यानंतर सुद्धा दुसऱ्या इनिंगमध्ये तो फलंदाजी करण्याकरता आला होता. अशा काही घडामोडी आपल्या डोळ्यासमोर येतात आणि तो बाउन्सर होता शोएब अख्तर याचा. तर आता आपण एकंदरीत लेदर क्रिकेटचा उल्लेख केला, तर आपण टेनिस क्रिकेटचा जर उल्लेख केला तर आता टेनिस क्रिकेटमध्ये देखील हेल्मेट घालतात. गार्ड तर आपण परिधान करतोच, मात्र हेल्मेट देखील घालण्याची प्रथा आता टेनिस क्रिकेटमध्ये रुजू होईल. कारण जर इजा नाही पाहिजेत किंवा जर दुखापत आपल्याला नको हवी आहे तर सेफ्टी हा महत्वाचा फॅक्टर आहे आणि त्या अनुषंगाने आपण ते परिधान करू शकतो. कारण आपला खेळ तर आपल्याला हवा आहे आणि त्या खेळाच्या सोबत आपल्याला दुखापत होणं नाहीये, त्यासाठी आपल्याला सुरक्षितता यासाठी ही महत्वाची जी काही हे आहे ते घालणं अत्यंत आवश्यक आहे. विकेट किपर देखील बरेचसे आपल्याला हे हेल्मेट घालताना आपण पाहिलेत. टेनिस क्रिकेटमध्ये बऱ्याचशा स्पर्धा अशा पाहिलेत की विकेट किपर हेल्मेट घालून खेळले आहेत. अगदी बरोबर. बरेचसे विकेट किपर हेल्मेट घालून खेळत असताना आपण बघितलेलं आहे टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा. मात्र 1962 साली नारी कॉन्ट्रॅक्टर हा खेळाडू ज्यावेळेस मैदानाच्या आत होता त्यावेळेस वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज ग्रिमिथ नावाचा वेगवान गोलंदाज होता, त्याचा सुद्धा एक असा चेंडू त्याच्या कानशिलामध्ये येऊन लागला होता. आपण जर विचार केला तर बरेचसे खेळाडू असे आहेत की लेदर क्रिकेटमध्ये किंवा टेनिस क्रिकेटमध्ये या चेंडूच्या आघाताने त्यांचा बळी गेलेला आहे, त्यांचा जीव गेलेला आहे. रमण लांबा असतील, बरेचसे असे खेळाडू आहेत की ज्यांचा जीव हे अशा प्रकारच्या दुखापतीने झालेले आहे. अगदी बरोबर. आता मॅच पुन्हा एकदा स्टार्ट होतोय. ते एक चांगलं दृश्य आपल्या डोळ्यासमोर आहे. 27 नोव्हेंबर 2014 साली आपण बघितलं होतं, ते म्हणजेच फिल ह्यूज या खेळाडूला सीन अबॉट या गोलंदाजाचा जो चेंडू लागला होता, हेल्मेट आणि कानाचं जे अंतर आहे, हेल्मेट लावण्याची जी जागा, त्या ठिकाणी चेंडू लागल्यानंतर तो जमिनीवर पडलेला आपल्याला दिसून आला होता. पुढचा चेंडू फ्रंटफुटला येतोय, ऑन दी रन्स खेळतोय चेंडू लॉंगच्या मध्ये. या मान्यवर कक्षाला मान वंदवणारा आगरी दणका, आगरी षटकार, 6 धावा.
6 धावांनी श्रीगणेश होतोय, शुभारंभ होतोय जॉर्विसच्या फलंदाजीला. त्या दुखापत झाली होती जॉर्विसला, मात्र ती दुखापत कमी आहे. माझ्या संघाचा विजय हा मोठा आहे हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला जॉर्विसनं. आणखीन एक मोठा फटका, आणखीन एक ब्लो, आणखीन एक आगरी दणका, आगरी षटकार. काही जबरदस्त कामगिरी केलंय. चर्चा करूया एका ब्रेक नंतर. लगातारच्या 2 बॉलमध्ये 2 जे फटके आले, डान्सिंग डाऊन द ट्रॅक, पॉपिंग क्रीज पासून बाहेर येऊन पतत आली, ते खूप चांगलं केलंय. लेदर क्रिकेटमध्ये अशी फटके आपल्याला जास्त पाहायला मिळत आहेत. 89 धावांचं आव्हान आहे आणि या आव्हानाला जर व्यवस्थित घालायची असेल, त्या कौसुबा शिखराला जर गाठायचं असेल तर अशाच प्रकारचे मोठे दणके किंवा मोठ्या फटक्यांची बहारदार लयलूट करणारा सौंदर्यपूर्ण क्रिकेट खेळावं लागेल आणि तेच जॉर्विस सादर करतोय. पुढचा चेंडू इथे मात्र डावी यष्टी सोडून जाणारा चेंडू अगदीच गोलंदाला संबोधित केलं, विधा मनस्थितीमध्ये आणलं आणि त्या अनुषंगाने आपण पाहिलं की गोलंदाजाने चेंडू हाताळला तो पायावर टाकणारा, मात्र पायाचा स्पर्श न करता हा चेंडू वाईट कसा जाईल हा प्रयत्न केला जॉर्विसनं. अवंतर धाव मिळाली. धावसंख्या पोहोचते ती 13 वर. धावसंख्या 13. इथे मात्र चेंडूला हुक करण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडू. परफ्यूम डिलिव्हरी या ठिकाणी टाकली जात आहे. समोर आदरणीय सन्माननीय कमलाकर पाटील हे मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांना विनंती करतो सरजी आपण व्यासपीठावर या, इथे जागा आहे, व्यासपीठावर येऊन या क्रिकेटचा आनंद घ्या. कमलाकर पाटील साहेबांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर या. पुढचा बॉल चेंडू हवेमध्ये झेल होण्याची दाट शक्यता आणि इथे मात्र जॉर्विसला परतावं लागेल. झेलच्या स्वरूपात तो बाद होतोय. पहिला धक्का. आता मात्र डॅनी आणि क्रिंजल या दोन्ही खेळाडूंवर जबाबदारी आहे. तर जॉर्विसने 2 उत्तुंग षटकार ठोकले होते आणि 12 धावांची बहारदार खेळी त्यांनी 5 श्रेणीमध्ये साकारली आणि तो झेलचीच्या स्वरूपात बाद झाला. तर पहिला धक्का बसतोय इथे मनोरी संघाला. प्रकाश इथे मात्र शॉर्ट डिलिव्हरी, चेंडूला स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, चेंडू पॉईंट क्षेत्रामध्ये 1 धाव येते, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय आणि 2 धावा. पहा जिथे 1 धाव खर्च करणं अपेक्षित होतं बोरिवली संघामार्फत तिथे 2 धावा खर्च केले जातात आणि पहिल्या षटकाच्या अंती धावफलकावर धावा नोंदवत होता यंग स्टार बोरिवली संघाच्या 1 गडी बाद 15 धावा. संजू येते वैयक्तिक पहिलं आणि संघिक दुसरं षटक हाताळण्यासाठी. पहिल्या षटकात आपण बघतो 15 धावा आल्या, तर दुसरं षटक हाताळण्याची जबाबदारी संजू स्वीकारतोय. 89 धावांचं लक्ष्य, चेंडू शिल्लक आहे ते 24 आणि धावांची आवश्यकता ती 74. पहिला चेंडू उजव्या स्टेजच्या खूपच बाहेर मिळतोय, पण आमच्याकडे बोलत आहे श्रीकांतजी भोईर सर आणि त्यांच्याकडून निर्णय येतोय वाईट चेंडूचा. अवंतर धाव मिळते, धावसंख्या पोहोचते ती 16 वर. पुढचा चेंडू इथे मात्र यष्टीरक्षक थोडासा गाफील जातोय, हाताची ग्रीप थोडीशी ओलसर होते. बाईकच्या स्वरूपात प्राप्त झालेली एक अवांतर धाव.
धावसंख्या पोहोचते ती 17वर. 17 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर. प्रत्येक चेंडू गणित समीकरण वाढतंय, दबाव वाढतोय. एक पुढचा चेंडू डेड बॉलचा इशारा, मृत चेंडू म्हणून मराठीमध्ये संबोधलं जातं. इथे मात्र भन्नाट चेंडू, लेग सुरेख होता. अचूक टप्प्यावर चेंडूची हाताळली गेली ती गोलंदाज संजूनं आणि त्याच कारणास्तव निर्धाव चेंडूची सांगता 2 चेंडू हाताळले संजू मार्फत. येणाऱ्या सर्व सन्मानी अतिथींचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय. विनंती असतील गावातील प्रतिष्ठित मान्यवर, गावातील आजी माजी सरपंच असतील, सदस्य असतील, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते असतील. अप्रतिम चेंडू होता, भन्नाट चेंडू होता, वेगावर स्वार असणारा चेंडू संजूचा आणि त्रिफळाच्या स्वरूपात डॅनी याची खेळी संपुष्टात. दुसरा धक्का यंगस्टार मनोरी संघाला. हिरो होता डॅनी, मात्र या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर त्याला व्यवस्थित योगदान देता आलं नाही. फक्त 2 धावांचं योगदान डॅनीने दिलं. जॉर्डन येतोय, शॉल्डन येते. धावफलकावर धावा आहेत त्या 17 धावा. शॉल्डनवर आता जबाबदारी असेल फलंदाज क्रिंजलच्या सोबत साथ देऊन 89 धावांचा हा कळसुबाई शिखर किंवा विजय उद्दिष्ट पार करण्याचं. पंचांच्या भूमिकेत आपण ललित बोईसर आणि श्रीकांत बोईसर हे 2 नामवंत खेळाडू आणि पंचांच्या भूमिकेत आता सध्या त्यांचं ते योगदान ते देत आहेत. या स्पर्धेचे आयोजक पतू पॅकर्स ग्रुप, प्रथमेश भोईर आणि त्यांची संपूर्ण टीम, प्रसाद पाटील, नीरज म्हात्रे, आर्यन भोईर, कल्पेश पाटील, प्रथमेश म्हात्रे, अक्षय पाटील, दीपेश भोईर, स्वयं भोईर, मयूर म्हात्रे. इथे मात्र उजव्या स्टिंगच्या खूपच बाहेरचा चेंडू, वाईटचा इशारा, अतिरिक्त धाव. धावसंख्या 18. आकाश म्हात्रे, रवी पाटील, निखिल पाटील, दीपेश पाटील, कुणाल पाटील, सागर भोईर, दिवेश पाटील, हितेश भोईर. यावेळेला मोठा फटका. इथे मात्र झेल जातीला दान होतोय. सूर्याची प्रखर किरण अडथळा बनली हा झेल घेण्यासाठी त्या क्षेत्ररक्षकाला आणि ते जाणवलं प्रत्यक्ष कृतीमधून त्याच्या, आणि त्यामुळे इथे 2 धावा मिळत आहेत. यावेळेला फलंदाज शॉल्डनला. धावसंख्या पोहोचते ती 20 वर. उजव्या स्टंपच्या खूपच रिटर्न पिचच्या आत असणारा हा चेंडू. असं वाटलं की थोडासा बाहेर जाईल की काय चेंडू, मात्र संजूचा हा चेंडू आत राहतोय. इथे मात्र मोठा खेळण्याचा प्रयत्न आणि गौरव मार्फत एक सुंदर झेल. फलंदाज बाद. बँडिक हा फलंदाज येतोय शेल्डन बाद झाल्यानंतर. बेंडिक नावाचा खेळाडू आला आहे. 69 क्रमांकाची जर्सी परिधान करून मैदानाच्या आत तो आला आहे.
धावफलकावर धाबा आहेत त्या 20 धाबा. 20 धाबा धावफलकावर. गोलंदाजी मार्कवर तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज येतोय प्रकाश पाटील. ज्याने पहिले षटक हाताळलं होतं तोच गोलंदाज क्रमांक 3चं षटक हाताळण्यासाठी. पहिल्या षटकात त्यांनी 15 धाबा खर्च केल्या होत्या, मात्र वैयक्तिक दुसरं आणि सांघिक महत्वपूर्ण हे तिसरं षटक हाताळण्यासाठी. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला लफ केलं जात आहे. चेंडू वळतो निर्वेगी क्षेत्रामध्ये. एकच धाव समाधान. धाव संख्या 21. 21 रन्स. पाटलाख 89 धाव संख्येचा होतो. धावा मात्र येत नाही. पहिल्या 2 चेंडूवर मोठे फटके आल्यानंतर आता धावपाय कुठेतरी डगमगलेला दिसतो. पुढचा चेंडू. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. चेंडू अडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न झाला. तत्पूर्वी 2 धाबा प्राप्त केल्या. आता ब्रँडिक हा फलंदाज खेळताना आपण पाहतोय. इथे मात्र डावी यष्टी सोडून जाणारा चेंडू. एक धाव येते. दुसरी धाव खेळण्याचा प्रयत्न होईल का? आगळं क्रिकेट, हास्यमय क्रिकेट, नाट्यमय क्रिकेट घडलं आणि जिथे एकही धाव खर्च करणं अपेक्षित नाही तिथं वाईट तर धाव खर्च झाली, मात्र 2 धावा अपेक्षित स्वरूपात अतिरिक्त खर्च झाला. एकूण 3 धावा मिळतात. 26 धावाला फलकावर. अजूनही विजयासाठी तब्बल 63 धावांची गरज. निर्धाव चेंडू. वेगवान चेंडू टाकले जात नाहीत. फलंदाजाला सतावण्याचं काम केलं गोलंदाजाने. कधी कधी वेगवान चेंडू, कधी कधी संत गतीचे चेंडू टाकले जात आहेत. पुढचा चेंडू. आता मात्र बेट केलं होतं फलंदाजाला. निर्धाव चेंडू गोलंदाज प्रकाश पाटील मार्फत. सुरुवातीला 15 धावा आल्या होत्या पहिल्या षटकामध्ये. असं वाटलं होतं की एक चांगली धावगती राखेल मनोरे संघ, मात्र दुसऱ्या षटकापासून धावसंख्या थोडीशी मंदावली. आखोटप्पाचा चेंडू हुक करण्याचा प्रयत्न. एक धाव मिळते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होईल का? मात्र रोखलं जाते. फक्त एकच धाव समाधान. धावसंख्या पुढे सरकताना परिस्थिती 27 वर. 27 धावा धावतोय का? 62 धावांचं अजून आव्हान आहे. हे षटकाचा विचार केला तर ही सध्याच्या घडीला 4थं षटक सुरू आहे. 3रं षटक सुरू आहे. प्रकाश. पुढचा चेंडू. आगरी षटकार. तेहतीस धावा धावपळकावर लागण्याचा प्रयत्न. 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉल मध्ये जिंकण्याकरता हवा आहेत अजून किती धावा? तर मला माहिती मिळते की 56 धावा हव्या आहेत. 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये 56 धावा. 56 रन्स रिक्वायर्ड टू विन. ड्रिंक्स मैदानाच्या आत गेले. जर आपण पाहिलं समीकरण तर 28 धावा या आवश्यक असतील या 56 धावा पूर्ण करण्यासाठी. म्हणजे 6 चेंडू मध्ये 28 धावा जर पूर्ण केल्या तर तुम्ही हे विजय समीकरण पूर्ण करू शकाल मनोरे संघ. आता मात्र ते अशक्य असं वाटतं. प्रारंभिक जोडी बाद झटपट झाली. त्याच्यानंतर संकटमोचक म्हणून कुठलाच फलंदाज विकेटवर जास्त प्रभाव पाडताना दिसला नाही. आणि जो निर्णय या ठिकाणी आपण पाहिला तो निर्णय कुठेतरी चुकीचं वाटलं. पहिल्या डावमध्ये जो फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला तो मला कुठेतरी चुकीचा वाटला. काय अफलातून कामगिरी फलंदाजीमध्ये केली ती आर्या 11 गाव दिली बोरिवली या संघाने. चेनू यांचं देखील हार्दिक स्वागत.
आमच्या कविता पाटील यांचा सुपुत्र चिरंजीव चिनू. चिन्मय तर चौथं षटक हाताळण्याची जबाबदारी येथे स्वीकारतोय तो भावेश. भावेशवर जबाबदारी आहे. 12 चेंडू आणि 56 धाबांची गरज. 22 गोलंदाजी मार्कवर. सुरेख चेंडू चेंडूला फ्लिक केलं होतं. चेंडूवर स्क्वेअर ऑफ द विकेट. फॉरवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू वळतोय. 11 चेंडू आणि 55 धाबांची गरज. षटकार शिवाय पर्याय नाही या ठिकाणी. षटकार चौकार ठोकले तरच हे लक्ष आता गाठलं जाऊ शकतं. अगदी बरोबर. पण चौकार षटकारांची लयलूट करणारं क्रिकेट आता सादर करावं लागेल विजयासाठी मनोरी संघाला. रनअप मध्ये थोडासा बिघाड बाबेच्या आणि डेड बॉल. पुढचा चेंडू इथे मात्र ऑफस्टिकच्या जवळून जाणारा चेंडू. निर्धाव चेंडू. निर्धाव चेंडू टाकले जात आहेत. प्रत्येक चेंडूवर इथे समीकरण बदललं जात आहे. दबाव आणखीन वाढलाय. मॅच सोडून दिला फलंदाजी करणाऱ्या संघाने. फलटा चेंडू मेजवानी होती स्वीकारलाय. चेंडूला स्वंग केलंय. मिडविकेटच्या वरून हवेशी वार्तालाप करणारा बेधक्का आगरी दणका आगरी षटकार. तुम्ही ज्यावेळेला पहिल्या षटकात 15 धावा अर्जित केल्या त्यावेळेला तुमचं मनोबल हे उंचावलं होतं. ते मनोबल स्थिर ठेवून त्याला थोडासा लगाम लावून खेळ करणं अपेक्षित होतं. मात्र आदरणीय आत्माराम लाडकोजी भोईर साहेब, ज्येष्ठ क्रीडाप्रेमी आणि ज्येष्ठ क्रिकेटपट्टू, या जोचंदर गावचे एक नामांकित खेळाडू, एक फिरकीपट्टू यांचं इथे शुभागमन होते. त्यांचं हार्दिक स्वागत. धावसंख्या पोहोचली आहे ती 40 वर. 22 षटकातील पुढचा चेंडू. फलंदाज क्रिंजल साठी 22. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडूची गती आणि चेंडूची उंची ओळखू शकला नाही तो क्रिंजल. निर्धाव चेंडूची सांगता. जसे जसे निर्धाव चेंडू जात आहेत तसं तसं दबाव आणखीन वाढलाय. ती दहशत मला दिसली नाही पहिल्या मॅच सारखी फलंदाजी करणाऱ्या या संघाकडून. अकोट टप्प्यात चेंडू चेंडूला पूल करायचं होतं. मात्र चेंडू आणि बॅटमध्ये पुन्हा एकदा संपर्क नाहीये. पण सराव करताना तुम्ही ना एकंदरीत गोलंदाजाला सर्व प्रकारचे चेंडू हाताळण्यासाठी सांगा आणि सर्व फटके खेळण्याची तुम्ही प्रॅक्टिस करा. त्यावेळेला तुम्हाला एकंदरीत अनुभव मिळत असतो किंवा तुम्ही चांगले सराव करू शकता. आता मात्र चेंडूला शॉट केलाय. अप्रतिम नेत्र दीपक वंडरफुल आगरी दणका आगरी षटकार. सध्याच्या घडीला धावफलकावर धावा 46 धावा. आता 6 बॉल शिल्लक आणि 6 बॉलमध्ये 43 रनची आवश्यकता. 6 बॉल रिमेनिंग अँड 43 रन्स रिक्वायर्ड टू विन. 43 धावांचं लक्ष. जर हा सामना मनोरी संघ जिंकला तर त्याला कारणीभूत असेल फक्त आणि फक्त गोलंदाज. अंतिम षटक हाताळण्याची जबाबदारी येते ती गौरववर.
6 चेंडू 43 धावा. 6 चेंडू मध्ये 36 धावा पाहिल्यात. 6 चेंडू मध्ये 42 धावा पाहिल्यात. 6 चेंडू मध्ये 49 धावा पाहिल्यात. पहिला चेंडू सुरेला टाळला. एक संधी दिली आहे फलंदाजाला. वाईट चेंडूचा इशारा पंचांमार्फत. 6 चेंडू 42 धावांची संधी. जर एखादा चेंडू नो चेंडू स्वरूपात चेंडू पडला तर एक सोळी संधी प्राप्त होऊ शकेल. मात्र प्रत्येक चेंडूवर सीमारेषा किंवा प्रत्येक चेंडूवर 6 धावांची मोहर ही उमटली गेली पाहिजे. चेंडू खेळतोय तो लॉंग ऑन क्षेत्राकडे. जोपर्यंत चेंडू अडवला होतोय तो तुम्ही फक्त एकच धाव. 48 धावा धावफलकावर. 41 धावांची गरज. 41 runs required to win. पुढचा चेंडू मोठा फटका. चेंडू सीमा पार. आगरी दणका. आगरी षटकार. व 35. आणखीन एक बिग बो. आणखीन एक आगरी दणका. आगरी षटकार. सुरुवातीला जर अशा प्रकारचे प्रयत्न असेल की एखादा नो चेंडू मला मिळावा. आणखीन एक फुलटा चेंडू हवेमध्ये. पायाने चेंडू अडवण्याचा प्रयत्न. चेंडू अडला जातोय काही कोण क्षेत्राकडे आणि धावसंख्या परिस्थिती 61 वर. 61 धावफलकावर. आता तडाखर तर देतात. वेळ निघून गेली. पराभवाचं अंतर किती कमी धावण्याचं केलं जाईल ह्याचकडे लक्ष असेल प्रेक्षकांचं. 28 धावांची गरज. मिस टाइम स्ट्रोक आणि कॉटन बोल्ट. जेलजीच्या स्वरूपात फलंदाज बाद. या खेळाडूला आपण बघतायत खूप चांगलं काम त्यांनी केलं. ज्या पद्धतीने त्यांनी संधी दिली प्रत्येक युवा खेळाडूला. स्वतःच प्लेइंग इलेव्हन मध्ये आहेत मात्र गोलंदाजी किंवा फलंदाजी करताना दिसले नाहीत. शेवटचा चेंडू फुल टॉस होता. चेंडूला सीमा पार खेळतोय मात्र उशिरानं पराभवाचं अंतर केलं कमी. 24 धावांनी पराभूत झाला तो मनोरी संघ. हारला का मनोरी संघ. मात्र या स्पर्धेत तुम्ही सहभागी झालात, खेळलात, आमचा आनंद द्विगुणित केलात, एक चांगली झुंज दिलीत त्याबद्दल मनोरी संघाचं अभिनंदन, कौतुक. आणि विजयाबद्दल अभिनंदन असेल ते बोरिवली संघाचं. मॅन ऑफ द मॅच हँडशेक करायचं आहे, हस्तांदोलन करायचं आहे दोन्ही संघाच्या सर्व खेळाडूंनी आणि या सामन्यातून निरोप घ्यायचा आहे. चौदा चेंडू 45 धावा. एक षटक हाताळलं आणि 2 गडी बाद करून 5 धावा खर्च केल्या. संजू ठरतो या सामन्याचा हिरो, मॅन ऑफ द मॅच सन्मान करी. बोरिवली संघाचा